विश्वमांगल्य सभेच्या विविध आयामापैकी बालसभा हा आयाम संस्कार, सामर्थ्य, सदाचार, सेवा या चतुसूत्रीवर आधारित कार्यरत आहे। यामध्ये 4 ते 14 वयोगटातील बालक सहभागी होऊ शकतात। या विभागाद्वारा बालकांसाठी साप्ताहिक किंवा मासिक बालसभेचे आयोजन केले जाते। आपल्या भारतीय संस्कृतीत संस्कारांना अतिशय महत्त्व दिले आहे। जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि संस्कार असणे गरजेचे आहे। बालसभेच्या माध्यमातून बालकांमध्ये संस्कार रुजवण्याचे कार्य केले जाते। बालक हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत। बालकांच्या शरीर, मन, बुद्धी, आत्मा यांसह संपूर्ण सांस्कृतिक व्यक्तिमत्वाचा विकास करून भविष्यात आदर्श नागरिक बनण्याच्या उद्देशाने ही बालसभा घेण्यात येते। शहरामध्ये ही सभा संत सावतामाळी महाराज मंदिरात घेण्यात आली। श्री अंबादास महाराज इंगोले यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन तसेच संत सावतामाळी यांच्या मूर्तीला हार अर्पण करण्यात आले। त्यानंतर बालगीताने सभेला सुरुवात करण्यात आली। या सभेमध्ये सौ सारिका ढेंगळे यांनी मुलांकडून ओंकार म्हणून घेऊन त्यांना प्राणायाम करायला लावले। सौ शुभादेव यांनी मुलांकडून श्लोक म्हणून घेतले। त्यानंतर सौ गार्गी जोशी यांनी मुलांना प्रेरणादायी कथा सांगितली व त्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने त्यावर प्रश्नोत्तरे घेण्यात आली। त्यांना बालकांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला। त्यानंतर मुलांमध्ये शौर्य निर्माण होण्याच्या उद्देशाने बालकांना कुमारी जयश्री इंगोले, कुमारी मुक्ता इंगोले व कुमारी प्रिया जोगदंड, कुमारी वैष्णवी गाभणे यांनी लाठीकाठीचा पवित्र शिकवला। बालकांनी देखील अतिशय उत्साहाने करून घेतला। प्रत्येक बालसभेमध्ये मुलांना लाठीकाठी शिकवल्या जाईल। शहरामध्ये प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या रविवारी बालसभा संत सावतामाळी महाराज मंदिरात संध्याकाळी 5 ते 6 या वेळात घेण्यात येईल। विश्वमांगल्य सभा पालकांना असे आवाहन करते की आपल्या बालकांना या सभेत पाठवून त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करून घ्यावा। या बालसभेला विभाग संघटन मंत्री संगराताई चुंबळकर, जिल्हा विस्तारिका अंजलीताई कोडापे, जिल्हा सभा संयोजिका वृषालीताई लक्रस, शहर बालसभा अध्यापिका सोनालीताई राऊत, नंदाताई इंगोले, शहराच्या सहसंघटक हेमाताई राठी, संपर्क प्रमुख कृपालीताई देशमुख, मंदिर संपर्क प्रमुख मेघाताई इंगळे, पूजाताई फुटाणे या प्रामुख्याने उपस्थित होत्या। शहरातील विविध भागांमध्ये लवकरच बालसभा सुरू करण्यात येणार आहे।